Eighth science, living world and classification of microbes. सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. Today we are going to learning viruses. Viruses means विषाणू. Now a new viruses. You and me are locked in our house due to the coronaviruses. म्हणजे आज काल आपण तुम्ही आणि आपण घरामध्ये लॉकड झालो आहोत. कशामुळे झालो आहोत? तर एका व्हायरसेस मुळे झालो. त्याचं नाव काय आहे? कोरोना व्हायरस. तर अशा this type of coronaviruses, how virus, what is the called virus, what is the size, we are going to learning about viruses. Now coronaviruses is a dangerous spread through the all world and affected all life very badly. Many of us lost their life. Many of us are suffering due to the coronaviruses, and we are also suffering due to the coronaviruses. Now let us learn about viruses. Size of viruses is approximately 10 nanometer. नॅनोमीटर म्हणजे सर्वात लहान एकक आहे. मोजण्याचं साईज मोजण्याचं सर्वात लहान एकक. very smallest unit of size measurement is a nanometer. Size of viruses is approximately 10 nanometer to 100 nanometer. Size of viruses is 10 nanometer to 100 nanometer of viruses. म्हणजे विषाणूची आकार किती असतो? सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर का सगळ्यात लहान असतो आकार. जनरली viruses are not considered as living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living, and they are studied under microbiology. Generally म्हणजे सामान्यतः viruses are not considered as a living organism. म्हणजे विषाणूला सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जिवंत सजीव समजलं जात नाही. आता आपला जी कोरोना व्हायरस आहे ना, त्याला जिवंत सजीव समजलं जात नाही. हा जिवंत सजीव नाहीच. व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हायरसेस म्हणजे विषाणूला सजीव समजलं जात नाही. और किंवा आता कोरोना व्हायरस सुद्धा सजीव नाहीच. दे आर सेड टू बी, त्यांना म्हटलं जातं. दे आर सेड टू बी म्हणजे त्यांना म्हटलं जातं ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. एज ऑफ नॉन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव ॲट द एज सीमेवर ऑफ अ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे सजीव आणि निर्जीवांच्या सीमेवर ह्या सजीवांना मानलं जातं. म्हणजे ते सजीव पण नाहीत आणि निर्जीव पण नाहीत. व्हायरसेस आर नॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम और नॉट नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे दे आर ऑन द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे व्हायरसेस हे ना सजीव आहेत ना निर्जीव आहेत आणि दोघांच्या सीमेवर आहेत. असा हा व्हायरसेस खूप धुमाकूळ घातलेला असतो. म्हणजेच व्हायरस इज at the age of living or non-living organism. म्हणजे तो virus is not living organism or not a non-living organism. म्हणजे virus is not a living organism म्हणजे तो सजीव नाही, आणि virus is not a non-living organism म्हणजे virus हा निर्जीव पण नाही. virus is at the age of living and non-living organism. म्हणजे virus हा विषाणू हा आहे सजीव आणि निर्जीवाच्या काय सीमेवर आहे. And they means viruses are studied under microbiology. Viruses are studied under microbiology.
Viruses are studied under microbiology. Means virus are studied म्हणजे अभ्यास केला जातो अंडर मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म बायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये ह्या व्हायरसांचा अभ्यास केला जातो. मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. अंडर which viruses are studied. Under which science viruses are studied म्हणजे कोणत्या शास्त्राच्या अंडर खाली त्या व्हायरसचा अभ्यास केला जातो. तर व्हायरसेस आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी म्हणजे ते सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये त्या व्हायरसचा अभ्यास केला जातो. फर्स्ट, viruses are extremely minute, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. Viruses are extremely minute म्हणजे viruses म्हणजे विषाणू आहेत. extremely म्हणजे अत्यंत, minute म्हणजे अत्यंत सूक्ष्म, अत्यंत लहान आहेत. that is they are 10 to 100 times. they म्हणजे viruses are 10 to 100 times म्हणजे 10 ते 100 वेळा स्मॉलर म्हणजे लहान आहेत दॅन बॅक्टेरिया. जीवाणूपेक्षा व्हायरसेस 10 ते 100 वेळा कसे आहेत ते लहान आहेत, पटीनं लहान आहेत. वेळा म्हणजे पटीनं म्हणजे व्हायरसेस आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया म्हणजे व्हायरसेस हे जीवाणूपेक्षा, विषाणू हे जीवाणूपेक्षा 10 ते 100 पट लहान आहे. द coronavirus also very smaller than 10 to 100 times. Coronavirus are 10 to 100 times smaller than bacteria म्हणजे जीवाणूपेक्षा सुद्धा हे व्हायरसेस कसे आहेत 10 ते 100 पट लहान आहेत. Can be seen only with electron microscope. Viruses are cannot seen with our naked eyes. These viruses, that is the coronaviruses or other viruses, we cannot see with our naked eyes. म्हणजे आपल्या उघड्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही. Viruses can be seen only म्हणजे viruses can be seen only म्हणजे फक्त can be seen म्हणजे फक्त पाहू शकतो with electron microscope म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वापरला जातो. This is a very high level microscope. Electron microscope is a high power microscope. Electron microscope is a high power microscope. So viruses can be seen only with the help of electron microscope. म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानेच आपण व्हायरसेस पाहू शकतो. आता आपण पाहतो ते आपल्या ह्याची काय कोरोना व्हायरसचे चित्र पाहतो. काट्यासारखं एक गोल आहे, त्या गोलावर काटे आहेत. ते आपण व्हायरस चित्र कशातून घेतलं? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधून घेतलं. आता सध्या आपण पाहतोय मोबाईल मध्ये पाहतो कशात बघा कोरोना व्हायरसचे चित्र आहे. एक गोल चेंडू सारखा आहे आणि त्याच्यामध्ये काय काट्यासारखं आहे आणि त्या काट्याने काय करतो आपल्या त्वचेमध्ये तो जातो, घुसतो आणि ते जे चित्र कशातून घेतलं आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इमेज ऑफ द कोरोना व्हायरसेस आर obtained from with the help of electron microscope. Then is viruses. Viruses are found in the form of independent particles. Viruses are found म्हणजे आढळतात, विषाणू आढळतात in the form of independent particle. स्वतंत्र कणाच्या रूपात विषाणू आढळतात. Viruses are formed in the independent particle म्हणजे स्वतंत्र कणामध्ये आढळतात. Viruses is a long molecule of DNA. म्हणजे विषाणू हा डीएनएचा लांब रेणू आहे. आता डीएनए म्हणजे डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए का म्हणतो आपण डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड और आरएनए. व्हायरस इज अ लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और आरएनए. म्हणजे विषाणू हा डीएनए आणि आरएनए चा लांब रेणू आहे. व्हायरस इज अ लॉन्ग molecules of DNA और RNA. DNA means deoxyribonucleic acid. दोन
ऑक्झिरायबोन्युक्लिक ऍसिड आहे आणि आरएनए म्हणजे रायबोन्युक्लिक ऍसिड. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्युल ऑफ डीएनए और आरएनए कव्हर्ड बाय अ प्रोटीन कोट. कव्हर्ड म्हणजे ते लपेटलेलं आहे, त्याच्या कव्हर लपेटला बाय प्रोटीन कोट म्हणजे प्रथिनाच्या आवरणानं. प्रथिनाच्या आवरणानं काय येतो तो लपटलेला आहे. आता आपला कोरोना व्हायरस सुद्धा, द कोरोना व्हायरस इज ऑल्सो डीएनए आरएनए मॉलिक्युल. Coronavirus is a long means coronavirus is a molecule of DNA and RNA and covered by a protein coat. This coronavirus also covered by a protein coat म्हणजे प्रथिनेच्या आवरणात तो काय झालेला आहे, कव्हर झालेला, लपेटलेला आहे. Viruses survive only in living plants or animal cells. आता बघा, where the viruses survive म्हणजे व्हायरस म्हणजे विषाणू कुठे जगतात, इन आवर लिव्हिंग सेल इन लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स. म्हणजे इन लिव्हिंग प्लांट्स अँड लिव्हिंग ॲनिमल सेल म्हणजे जिवंत प्राण्याच्या पेशीमध्ये, जिवंत वनस्पतीच्या पेशीमध्ये हे व्हायरसेस काय होतात, सर्वाइव्ह म्हणजे जगतात आणि वाढतात. Viruses survive only in living plants or animals cell म्हणजे जिवंत प्राण्याच्या पेशीत आणि जिवंत वनस्पतीच्या पेशीत फक्त हे व्हायरसेस जगतात. म्हणून तर आपल्याला कोरोना व्हायरस होतो बघा. कोरोना व्हायरस एंटर थ्रू द नोज और आईज and they goes in the lungs through your nose and in the lungs. The coronavirus destroyed our lung cells, and due to the destroy our lung cells, we cannot properly breathe. And so, if we cannot properly breathe, then we cannot live long. The coronavirus attack our lung cells and destroy our lung cells, so we cannot breathe properly. We cannot breathing the properly, so we cannot live long. म्हणजे बघा, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स और अॅनिमल सेल्स म्हणजे विषाणू हे जिवंत प्राण्याच्या पेशीमध्ये आणि जिवंत वनस्पतीच्या पेशीमध्ये असतात आणि प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल, क्रिएट देअर न्यूमेरस रेप्लिका. बघा आता, and virus produces their own proteins. व्हायरस म्हणजे विषाणू प्रोड्युसेस निर्माण करतात देअर ओन प्रोटीन म्हणजे ते स्वतःचे प्रथिने निर्माण करतात विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल म्हणजे आपल्या पेशीच्या सहाय्यानं ते काय करतात, त्यांचे स्वतःचे प्रथिने तयार करतात आणि क्रिएट देअर न्यूमेरस रेप्लिका म्हणजे प्रतिकृती आणि त्यांच्या प्रतिकृत्या असंख्य त्यांच्या प्रतिकृती निर्माण करतात. बघा, व्हायरसेस प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल म्हणजे ज्या पाहुण्यांच्या सेलच्या पेशीच्या सहाय्यानं ते काय करतात, स्वतःचं प्रोटीन तयार करतात आणि क्रिएट देअर न्यूमेरस रेप्लिका म्हणजे त्याच्या प्रतिकृती तयार करतात, त्यासाठी दुसरे व्हायरसेस ते तयार करतात. देन म्हणजे नंतर, दे म्हणजे व्हायरसेस डिस्ट्रॉय द होस्ट सेल आणि आपल्या पेशीला काय करतात, ते ज्या पेशीमध्ये जगले, ज्या पेशीमध्ये वाढले, ज्या पेशीमध्ये ती खूप संख्येने वाढले, डिस्ट्रॉय द होस्ट सेल त्याच पेशीला काय करतात, ते नष्ट करतात. आणि कोरोना व्हायरस ऑल्सो डिस्ट्रॉय आवर लंग सेल्स, डिस्ट्रॉय आवर ब्लड सेल्स. सो some men or women are dead due to the coronaviruses. म्हणजे व्हायरसेस डिस्ट्रॉय द होस्ट सेल म्हणजे त्या ज्या पेशीमध्ये एंटर केले त्याला नष्ट करतात आणि बिकम फ्री म्हणजे मुक्त होतात आणि दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल आणि पुन्हा त्या पेशीला नष्ट केल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्या पेशीमध्ये काय करतात, इन्फेक्ट करतात, इन्फेक्शन करतात आणि पुन्हा त्या नवीन सेलमध्ये इन अ न्यू सेल they produce their own protein and create their numerous replica त्यांच्या प्रतिकृती तयार करतात प्रोटीन तयार करून. अशा प्रकारे and then destroy the cells.
Viruses cause many diseases to plants and animals. Viruses म्हणजे विषाणू, cause म्हणजे घडवतात, विषाणूमुळे रोग होतात. मेनी म्हणजे अनेक, डिसीज म्हणजे रोग, टू प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पतींना विषाणूमुळे अनेक रोग होतात. आता ड्यू टू द कोरोना व्हायरस वी हॅव डिसीजेस and our lung cells, our blood cells, our heart cells are destroyed by coronaviruses, and some of us they create their antibodies, and our antibodies also kills the coronaviruses. In this way, we studied today viruses. Write down this and answer the question and answer on the viruses.